हा संघ. चला जास्त वेळ घेऊ नका कारण वेळेची पाबंदी आहे. त्या अर्थाने आज कमी वेळ आयोजकांच्या वतीने सर्व संघांना दिला जाईल. वेळेसोबत आपण सहकार्य करा कारण आम्ही आपल्याला सहकार्य करतोय. 11 वाजून 40 मिनिटं झालीत घड्याळामध्ये आणि 11 वाजून 41 मिनिटामध्ये पहिला चेंडू पडणार आहे. पंचांना देखील सुचवतंय. दोन्ही ऑफिशियल पंच संदेश सर आणि महेंद्र भबर सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय उमेश केने सरांना. नामवंत पंच या स्पर्धेला लाभलेत. जेपी पॅनलचे ऑफिशियल अंपायर्स. पंचांचा ग्रीन सिग्नल आहे. बेस्ट क्वालिटीचा हा सामना नक्कीच होईल अशी अपेक्षा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज कपिल केने सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द स्टम्प्स. पहिलाच फटका थोडासा जजमेंट फटका होता. बॅटवर प्रॉपर आला नव्हता. अकाउंट ओपन केलंय एका धाब्याने. एका धाब्याच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे जात आहे. अकाउंट ओपन केले श्री गणेश झालाय वनू स्पोर्ट्स जांताराचा खारबाव संघाचा. एक चेंडू एक धाव. नेक्स्ट बॉल. स्ट्रायकिंग एंडवर आपण फलंदाज जाता राहुल तर याला पाहतोय. विस्फोटक फलंदाज आहे राहुल. यावेळी फटका सुरेख फुल टॉस. पहिल्या चेंडूवर राहुलने केले इरादे स्पष्ट. चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमा बाहेर. पहिला षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कपिल. अपट्रॅकर समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडूला पाठवून दिलाय. बॅक टू बॅक सलगचा लागणारा सिक्सर क्रमांक 2. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. राहुल तरी विध्वंसक बॅटिंग साठी जाणला जातो. धोका निर्माण करतोय कोंढेरी संघासाठी. कपिल केनेवर पूर्णतः हवी झालाय. हल्ला चढवलाय. 2 चेंडू 2 षटकार ठोकलेत. 3 चेंडू आणि धावसंख्या आपल्याला 13 या आकड्यावर पाहायला मिळते. यापुढे समोरच्या दिशेने ओव्हर द टॉप चांगला फटका पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाठलाग करतील तिथे आणि क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय. 2 धाबा. चेंडू 4 आणि 15 धाबा धावफलकावर झलकावल्या गेल्यात. फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळते वनू स्पोर्ट्स जांताराचा खारबावच्या बॅटर्सच्या माध्यमातून. पुढचा चेंडू कपिल पुन्हा एकदा. उलटॉस. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक. मिड ऑनला क्षेत्ररक्षक नव्हता. भीमर चेंडू आहे. पंचांचा हात नक्कीच आमच्याकडे पोचतोय कारण सांगतायत आम्हाला. दंडित केलंय पंचांच्या माध्यमातून. भीमर चेंडू कुठेतरी आता हा डाव सावरावा लागेल कोंढेरी टीमला कारण धावसंख्येवर स्पीड ब्रेकर लावणं खूप गरजेचं आहे. आणि त्या गाडी स्लिप होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी मात्र फ्रीडचा बॉल चांगला राहिलाय. गती परिवर्तन केलं तिथे. फ्रीडच्या बॉलवर मात्र मोठी संधी निर्माण करत नाही फलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 5 चेंडू 18 धाबा. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जर विचार केला तर चांगली गोलंदाजी करावी लागते गोलंदाजाला कारण आउटफील्ड मध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पेट्रोलिंग करताना दिसत असतात. अंतिम बॉल लास्ट टू गो. अंतिम चेंडूवर धाबा किती येतील. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत तिथे कव्हर्सला. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धाबेने षटक समाप्त होतोय. बिनबाद 19 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात.
पहिले षटक महागडं ठरते थोडंसं कोणती टीमसाठी, कारण 19 धावा तब्बल पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्या त्यांनी जमेची बाजू. खारबाव टीमची अजून कोणताही क्षेत्ररक्षक तर विचार कोणते खेळाडू बाद झालेला नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार. सचिन आलाय पहिल्या चेंडूवर, हल्ला चढवतोय क्षेत्ररक्षक, पोहोचतोय का चेंडू पर्यंत. वन बाउन्स घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न अप्रतिम राहिलाय तिथे. तोपर्यंत नक्कीच 2 धावा आय थिंक कंप्लीट केल्यात आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. सचिनच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा, 21 धावा धावफलकावर, 1.1 षटक कंप्लीट होत आहे. सचिन केने दोन्ही बंधुराजांची जोडी आपण सलामीला गोलंदाजीला पाहतोय. कपिल आणि त्यानंतर सचिन. फुलटॉस यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि झेल काही पकडला जात नाही. रोशन सर तब्बल तिथे 4 क्षेत्ररक्षक होते परंतु एकाच्याही हाती चेंडू लागला नाही. फिल्डिंग सुधारावी लागेल कारण कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. विचार केला दुसऱ्या दिवसामध्ये कामरान कुंबलेची झेल 0वर सुटली होती आणि त्यानंतर कामरामने या स्पर्धेतील अर्धशतक झळकावलं होतं. दुसरं सेमी फायनलची लढत होती तिथे. अट्टाली संघाला तो झेल अजूनही आठवत असेल. सचिन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. समोरच्या दिशेने हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आदित्य पोहोचतो चेंडूवर, झेल पकडेल का आणि त्याच्या देखील हातामध्ये झेल काही सापडत नाहीये. आज चेंडू दूर राहतोय कोणती टीम पासन, नक्कीच नाराजगी व्यक्त करतो. चेंडू देखील त्यांच्या हातामध्ये त्यांच्या झोलीमध्ये काही सापडत नाहीये. 3 चेंडू समाप्त, 24 धावा धावफलकावर. पुढचा बॉल सचिन पुन्हा एकदा. यावेळी लाऊड अपील, फिंगर अप. पहिला मोठा धक्का लागलाय वनू स्पोर्ट्स जाणतानाचा खारबाव टीमला. थँक्यू सो मच डीजे. काय साऊंडची क्वालिटी आहे आणि गाण्यांची मेजवानी नक्कीच पाहायला मिळते. दरम्यान चांगला चेंडू फॉलो थ्रू मध्ये थोडस फंबलिंग पाहायला मिळते सचिन केनेच्या माध्यमातून. विकेट आली आणि विकेट नंतर चांगला चेंडू देखील पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य आलाय. आदित्य मात्रेच्या पाठ मधना आणखी एक बिग ब्लास्ट पाठवून दिला राहुल चेंडूला सीमा पार. येतो हा षटकार. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर जोडली जाते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा आतापर्यंत बनवल्यात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते परंतु सचिनने वापसी करून दिली आहे कारण धावसंख्येवर रोख लावायचा होता. पहिल्या षटकामध्ये अतिरिक्त धावा नक्कीच खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा गेल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेसह. दुसरं षटक आपण पाहिलं सचिनच्या माध्यमातून. सचिन भन्नाट फॉर्म मध्ये या हंगामामध्ये
बॅटिंग मध्ये गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी आयुष टेकडीकर. रोशन सर हा नवोदित गोलंदाज आहे, वय फार कमी आहे परंतु कमी वयामध्ये आपल्या टीमची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. चांगला चेंडू, क्या बात आहे. मोठ्या फलंदाजाला देखील बेट करण्याची क्षमता आयुष टेकडीकर मध्ये आहे. आणि क्रिकेटमध्ये एजला लिमिट नसते, एज मॅटर करत नाही क्रिकेटमध्ये. आयुष नक्कीच सिद्ध करून दाखवतोय. यावेळी आक्रमण चढवलाय आयुषवर, क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय, मस्तक पे दस्तक, षटकार. शॉर्ट टर्म पुलचा देखना फटका पाठवून दिला बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. आयुषला कमबॅक करावा लागेल. नेक्स्ट बॉल, तिसरा चेंडू घेऊन आयुष टेकडीकर समोरच्या दिशेने घुटना टेक और ए सिक्सर देख. आणखी एक बॉलला आदित्य मात्रेने पाठवून दिलाय. वाईट इज लॉंग ऑन सीमा बार, बिग बिग लॉंग अवे, माइटी ह्यूज अँड हँडसम, षटकार. नक्कीच केले जातात मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस यावेळी आणखी एक स्वीप केलाय चेंडूला आणि पाठवून दिला. खेळाडू कक्षाला मान वंदना देतोय, खेळाडूंना सांगतोय हम किसी से कम नाही, सिक्सर. काय जबरदस्त बॅटिंग खारबाव टीमच्या वतीनं. अप ट्रॅकर अलॉंग दी कार्पेट, आडवा पाटणं, फटका चांगला आहे तिथे परंतु एक साबिती आहे. 5 चेंडू आणि तब्बल 50 धाबा फलकावर जोडल्या गेल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि या तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू मध्ये 19 धाबा खर्च केल्यात आयुष टेकडीकर यांना. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. वेग कमी असला तरी व्हेरिएशन आहे आयुषकडे परंतु समोर चॅम्पियन संघ खेळतोय या स्पर्धेतील वनू स्पोर्ट्स जांताराचा खारबाव संघ. समोरच्या दिशेनं हवयाला चेंडूला पाठवून दिला, आमच्या समोरच्या कक्षाला मानवंदना दिली, सिक्सर येतोय. या टीमचा कॅप्टन नक्की सचिन आपल्या खांद्यावर जबाबदारी आता स्वीकारतोय. संकटाचं सावट निर्माण झालंय. चांगला चेंडू, कमबॅक, स्पीड ब्रेकर लावण्याचं काम सचिनने केलंय. दुसऱ्या षटकामध्ये देखील 12 धाबा खर्च करून एक महत्वाची विकेट आपल्या नाबावर केली होती सचिननं आणि तोच सचिन सेकंड स्पेल मध्ये आपल्याला चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सुरेख राहिलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द स्टंप्स, सचिन केने. नो चेंडू आहे. पंचांच्या माध्यमातून नक्कीच दंडित केलं गेलं सचिनला. आय थिंक ओव्हर स्टेपिंग केली की काय, लाईनच्या बाहेर हा चेंडू हाताळलाय आणि नक्कीच आरबी वरप त्या चषकामध्ये देखील चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग सचिनने केली होती. इथे देखील तसा खेळ करावा लागेल. यावेळी पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमा पार चेंडूला. जसा बॅटच्या संपर्कात आला तसा चेंडू फरार झाला सीमा पार आणि पाहायला मिळतोय षटकार.
थँक्यू सो मच. दोन्ही फलंदाजांनी मात्र पार्टनरशिप बिल्ड करायला सुरुवात केली आहे. 9 चेंडू राहुलने फेस केलेत आणि 31 बनवल्यात. दुसऱ्या बाजूने आदित्य मात्रेने देखील 9 चेंडू फेस केलेत. 26 धाबा त्याने देखील बनवल्यात. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. पटल्यानंतर चेंडू खाली राहतोय. स्विंग आणि मिस पाहायला मिळते. डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी म्हणायला हरकत नाही. चौथ्या षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस गुडना टेक बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावर सीमारेषा पलीकडे. हा युजन मॅक्सिमम सिक्सर. क्रिकेट, बॅटवर आला चेंडू अलॉंग दी कार्पेट. फक्त एक धाव, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होतोय तिथे. नक्कीच प्रयत्न केला होता परंतु एकच धाव तिथे येते. एका धाबेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावतोय. तब्बल 70 धाबा बनवल्यात आणि सकाळच्या सत्रामध्ये पीसी टीमने देखील 72 बनवल्या होत्या. यावेळी चांगला चेंडू परंतु पंचांकडे दाद मागितली जाते. परंतु पंचांनी नक्कीच सांगितलं मला वाईट चेंडू आहे. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावफलकावर धावसंख्या 71 वर जाऊन पोहोचते. अजून एक चेंडू बाकी आहे. आणि एक षटक देखील बाकी आहे आणि एका षटकामध्ये आता किती धावा जोडल्या जातील कारण श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघ थोडासा अडचणीत सापडलाय. दबाव नक्कीच निर्माण केलाय वनु स्पोर्ट्स जाणताराचा खारबावच्या फलंदाजांनी. दोन्ही फलंदाज टॉप फॉर्म मध्ये आहेत. एका फलंदाजाने 10 चेंडूंचा सामना केलाय आणि 33 धाबा राहुलने बनवल्यात. त्यानंतर 12 चेंडू मध्ये 33 धाबा आदित्य म्हात्रेने देखील बनवल्यात. 66 ची नक्कीच पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. प्रोजेक्ट स्कोरचा जर विचार केला तर 92 चा दाखवतोय परंतु किती धाबा येतील. प्रशांत आलाय बॉलिंग ट्रॅक पर. युवा गोलंदाज आहे प्रशांत देखील. पहिला चेंडू सुंदर पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता परंतु फलंदाजाला तो चेंडू समजला नाही. कदाचित त्याला वाटलं असतं की हा चेंडू वाईट जाईल परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. हाफ ट्रॅकर तिथे फसवा चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला देखील नाहीये. 74 धाबा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 4 चेंडू मध्ये धाबा किती येतील प्रश्नचिन्ह नक्कीच लपलेला आहे कोंढिरीच्या समर्थकांच्या मनामध्ये. परंतु काय घडेल. आप ट्रॅकर यावेळी शॉर्ट ऑफ पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्यांना चकमा देतोय चेंडू. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे. चेक करतील नक्कीच आमचे टेक्निकल टीम. आमची उपाधीनी टोला सुरेख मारलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार पाहायला मिळतोय.
मच. तर 12 चेंडू आणि 41 धावांवर राहुल वैयक्तिक खेळतोय. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरा अर्धशतक या स्पर्धेतील झलकावेल का राहुल? राहुल तरेची बॅट आज तापली आहे खऱ्या अर्थानं. हा चेंडू स्क्वेअर मारा, नो चेंडू आहे आणि नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. पूर्णपणे संकटामध्ये सापडतोय श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघ. अडचण निर्माण होते, धोका आता आपल्याला पाहायला मिळतोय. वादळ घोंगावतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाजांनी काय आक्रमक बॅटिंग केली आहे. पुढचा बॉल प्रशांत पुन्हा एकदा आप ट्रॅकर यावेळी शॉर्ट आर्म पुलचा फटका, आणखी एक तडाखा अर्धशतकाच्या जवळ येतोय आणि चेंडूला पाठवून देतो सिक्सर साठी. 6 धावा वसूल करतोय. जी भोईर साहेब असतील आणि या कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विधिमान अध्यक्ष जगन्नाथ पाटील देखील आहेत तिथे. यावेळी मिस टायमिंग. चेंडू मात्र एक धाव कंप्लीट केली आतापर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक राहुल तरेच्या नावावर राहिलाय. फलंदाजी जर आवडली असेल एकदा जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाही मित्रांनो. जोरदार टाळ्या बॅट वरती करायची आहे राहुल. कॅमेरामध्ये दाखवायचे त्या दिशेने कॅमेरा आहे. क्या बात आहे, लाजवाब. 15 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 15 चेंडू मध्ये अर्धशतक कंप्लीट केलं. तिसरा अर्धशतक या स्पर्धेतील खारबाव संघाच्या नावावर आणि राहुल तरेच्या नावावर राहत आहे. उपस्थित त्यांच्या समवेत चांगले अष्टपैलू क्रिकेटर संकेत भोईर देखील आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय जहांगीरजी पाटील साहेब, त्यानंतर गोविंद कचूर सुधार साहेब देखील उपस्थित आहेत आणि रोशनजी संते सर आणि माझ्या सांगोडे गावातील एक चांगला आवाज टॅलेंटेड समालोचक नक्कीच आणखी एक घडतोय कुठेतरी, त्याची देखील आम्हाला अभिमानास्पद बाब असेल. रोशन पाटील देखील उपस्थित आहे आज. त्यांचा देखील आवाज आपण येणारे काही सत्रामध्ये ऐकणार आहोत. आमचे चांगले बंधुतुल्य मित्र आहेत. सातत्याने आम्ही चर्चा करत असतो क्रिकेट बद्दल असो किंवा पर्सनल गोष्टीमध्ये देखील चर्चा आमची असते. त्यांचा देखील आम्हाला खूप सारा सपोर्ट असतो. विविध क्षेत्रामध्ये त्यांचा संदेश मार्गदर्शन आम्ही घेत असतो आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आभार व्यक्त करतोय आपण आलात आज. त्यांचा आवाज नक्कीच ऐकायला मिळेल. सन्माननीय आदरणीय अभिमन्यू पांडुरंग पाटील व साईका दिवाना क्रिकेट क्लब सांगोडे आयोजित श्रद्धांजली चषक 2025 हा थरार आपण अनुभवत आहे. स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसामध्ये पहिली मॅच नक्कीच भूमी 11 मांडा टीमने आपल्या नावावर केली. सेकंड इनिंग मध्ये नक्कीच प्रवेश दाखल केलाय त्यांनी आणि त्यानंतर खारबाव अगेन्स्ट कोंढेरी टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. तब्बल बॅटिंग करत असताना खारबाव टीमने प्रथमतः 92 धावा बनवल्या 30 चेंडू मध्ये आणि येणारे 30 चेंडू 93 धावा बनवायच्या श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी टीमला. तर जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. कॉम्पॅनमध्ये एक छोटासा बदल आपण घडून आणतोय. या ऐकूयात डोंबिवलीचा एक बुलंद आवाज आमचे गुरुवर्य रोशनजी संतेश सर यांना खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. तोपर्यंत संधी असेल संगीत कक्षामध्ये सज्ज आहेत आमचे मामाश्री आहेत नितीनजी मोगरे आणि त्यांचा आवाज नक्कीच ऐकणार आहोत. DJ NS ऑडिओ.
सो मच एन एस साऊंड डीजे मास्टर नितीन यांचं विशेष आभार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 92 आहे आणि 93 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे कोंढेरी या टीम समोर. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहू शकाल सचिन आणि साहिल ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य म्हात्रे. राहुलने नक्कीच तिसरं अर्धशतक ठोकलेलं आहे या श्रद्धांजली चषकामधील. हाफ ट्रॅकर पुल करतायत, पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका षट. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 7 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा पूल करतायत, क्षेत्ररक्षक आहे, जज करतात आणि सुरेख झेल पकडलाय मिड विकेटला. फलंदाज झाले बाद, विकेटचं पतन. सचिन बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. मच्छिंद्र परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. भन्नाट वेग आहे आदित्यच्या गोलंदाजीमध्ये आले हा डॉट बॉल. धावसंख्या 7 आहेत. वनू स्पोर्ट्स जांताराजा क्रिकेट संघ खारबाव, योगेश पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. मांडा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक, त्यांचा हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. खारबाव संघ ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा आदित्य गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते, फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. दिवस क्रमांक हा 4था आहे आणि सामना क्रमांक हा 2रा सुरू आहे. ऑन साइडला बिग हिट, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. धावसंख्या आहे 14. फिंगर रोल केलेत, चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि झेल सोडलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार देखील येतोय अंतिम चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 20. बनवायच्या धावा 93. या मॅच मध्ये 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 73 धावांची गरज.
आदरणीय रुपेश पाटील साहेब आणि अट्टालीचे आहेत उद्योजक आणि त्यांच्या समवेत संदीप पाटील साहेबांचे ते आगमनाचे वेलकम स्वागत आहे. क्रॉस बटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूला डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅच मध्ये कोंढेरी या संघाची. कोंढेरी संघ एक इन्फॉर्म संघ आहे, कल्याण ग्रामीण मधील एक नामवंत संघ आपण पाहतोय. कोंढेरी संघ, कोंढेरी म्हटलं तर आमचे विश्वासजी केने यांच्या गावातील हा संघ. ऑन साइडला नक्कीच स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवलाय परंतु थांबवलाय बॅट्समनने. एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल 21. 21 धावा धावफलकावरती. गोलंदाज राहुल आहेत, ज्या राहुलने नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये अर्धशतकीय खेळी साकारली. 50 धावा नाबाद बनवल्यात. तोच राहुल आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग डीप मध्ये आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. जर चेंडूला पकडलं असतं, स्टंपला लावलं असतं तर कदाचित फलंदाज बाद देखील होऊ शकला असता, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी करतायत राहुल. या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत. डीप मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो साईका दिवाना सांगोडे या संघाचा. आणि या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय आदरणीय अभिमन्यू पांडुरंग पाटील व साईका दिवाना सांगोडे यांच्या माध्यमातून श्रद्धांजली चषकाचं आयोजन. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि पाहावं लागेल. यस, फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. मच खूप चांगले सुंदर मैदान आपण पाहतोय, परंतु तुम्ही 5 वर्ष अगोदर आला असाल तर हे मैदान असं नव्हतं. प्रत्येक वर्षी त्याला चांगलं बनवण्याचं काम सांगोडेकरांनी केलेलं आहे. आपलं साईका दिवाना सांगोडे असेल, संपूर्ण ग्रामस्थ मंडळ सांगोडे असेल, यांच्या माध्यमातून हे चांगलं मैदान नक्कीच बनवलेलं आहे. प्रत्येक वर्षी नाविन्य आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आणि या ग्राउंडमध्ये. मागच्या वर्षी एक व्हिडिओ देखील व्हायरल झाली होती स्टंप घेऊन. नक्कीच आमचे भाविक पाटील, कित्येक लाख प्रेक्षकांनी ती नक्कीच व्हिडिओ पाहिली होती. जेव्हा अंतिम सामना झाला तेव्हा स्टंप घेऊन ते नक्कीच पळाले होते. धावसंख्या आहे 26 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये 20 बनवल्या होत्या. या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 6 धावा. त्यामुळे समीकरण कठीण झालेलं आहे या मॅच मध्ये कोंढेरी या संघासमोर, कारण की 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 67. 18 चेंडू 67 धाव बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅच मध्ये. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. तेवढीच चांगली फेक ऑन द स्टंप पैकी धावाची संधी. विकेटचं पतन. तू चल मे आया आपण पाहतोय आणि सातत्याने विकेट गमावलेत श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाने. विकेटचं पतन.
येतोय बॅटिंग करण्यासाठी. आमच्या संवेद आपण पाहू शकाल, आमचे ऑफिशियल गुणलेखक सूरज पाटील आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या एकने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. ज्या कोंढेरी संघाने पहिल्या षटकामध्ये 20 धाव बनवल्या होत्या, त्याच कोंढेरी संघाला एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. इथून मात्र सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये वनू स्पोर्ट्स जानतराच्या खारबाव या टीमला. मोठे फटके मारावे लागतील. बॅटची कडा, चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. अपघात निश्चित. फलंदाज झाल्या बाद आधी बॅक टू द पवेलियन. And deliver, stand and dispatch straight down the ground. षटकार. गॅप मधून चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. एकच धाव मिळते. फुलटॉस चेंडू आहे, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. डीप मधून फिल्डर येतील. स्क्रीन समोर चांगली फिल्डिंग, त्याच्यावरती मिळते एक धाव. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 36. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत धावा या मॅच मध्ये. 57 धाव बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 12. ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळते चेंडूवरती. वनू स्पोर्ट्स जानतराजा खारबाव टीमचे पुरस्कर्ते योगेश पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. या पुढील सामना असेल विनर विनर या 2 टीम मध्ये आणि तो सामना 4 षटकांचा असेल. मांडा संघ ज्या संघाने एक सामना जिंकलेला आहे. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू चाललाय लॉंग ऑफ. सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. चारने पुढे जाईल 41. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवलेला आहे. धावबाची संधी. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि यस एकच धाव असेल. दोन्ही बॅट्समननी क्रीज सोडणं गरजेचं आहे, हेच म्हणणं आहे पंचांचं. अशी धाव नसेल. महेंद्र सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. मेन पंच नामवंत पंच आहेत जेपी पॅनलचे.
हाफ ट्रॅकर ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. फिल्डर थोडेसे दूर राहिले, स्वतः गोलंदाज आले होते राहुल. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 43 धावा. अजूनही 50 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 8, बनवायचे धाव 50. जरी 8 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत, त्यामुळे फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. लॉफ करतायत क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौका येतोय. थँक यू सो मच. धावसंख्या आपण पाहू शकाल 47. फुल टॉस, मिस टायमिंग. फिल्डर येत आहेत आणि लॉंग ऑनला झेल पकडला आहे. प्रणय पाटीलने फलंदाज झाल्या बाद. विकेटचं पतन. 6 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. अजूनही बनवायच्या धावा 46. चेंडू शिल्लक आहे 6, बनवायच्या धावा 46. खऱ्या अर्थाने काल सापाड चषक झालं पिंटेशेट पाटील अधिक पाटील साहेबांच्या माध्यमातून, आणि त्या सापाड चषकामध्ये मागच्या वर्षी पंच आणि समालोचकांसाठी कूलर होत्या आणि यावर्षी पंच आणि समालोचकांसाठी स्पोर्ट्स सायकल आणि पुढील वर्षी 2 समालोचकांसाठी 1 बाईक आणि 3 पंचांसाठी 1 बाईक असणार आहे. आदरणीय पिंटेशेट पाटील आणि अधिक दादा पाटील यांच्या माध्यमातून पुढील वर्षी सापाड चषकाचं आयोजन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. फिल्डर थोडीशी दूर आहेत. चला मांडा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. खूप मोठ्या फरकाने खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय. योगेश पाटील पुरस्कृत वनू स्पोर्ट्स जाणता राजा खारबाव या संघाने खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय, कारण की फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 45 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. दोन चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. चला भूमी 11 मांडा टीम कॅप्टन टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. सत्यम. एक चेंडू शिल्लक आहे. फुल टॉस आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे वनू स्पोर्ट्स जाणता राजा खारबाव या संघाने. अभिनंदन वनू स्पोर्ट्स जाणता राजा खारबाव टीमचं अभिनंदन. योगेश पाटील पुरस्कर्ते आहेत या संघाचे. अभिनंदन. चला टॉस साठी